की कारण मला तो खूप आधीपासून खूप आवडत होता, कारण त्याच्या सिरियल पासून मी त्याला बघत होते. सो असं होतं ना की आपल्याला जो व्यक्ती आवडतो, जे आपल्याला जी व्यक्ती आवडते तिला भेटताना असं होतं की माणूस म्हणून तो खूप छान असावा, किंवा आपण एक इमॅजिन केलेलं असतो, ती व्यक्ती तशी निघाली नाही की आपल्याला जरासं वाईट वाटतं. पण मी सगळ्या मुलींना सांगेन की तुम्ही जसं इमॅजिन करता तो तसाच आहे. हिला दिवशीचं शूट होतं, पहिलं गाणं करत होतं, आणि मी अजून तेव्हा ओळख झाली होती, पण तेवढी मी अशी चिल नव्हते ललित सोबत. आणि तेव्हा मॉन्टाजेस होते आमच्या गाण्याचे, सुट्टा रोल गाण्याचे, आणि तो शॉट ठेवलाय. आय एम सो ग्लॅड की तो शॉट ठेवलाय गाण्यामध्ये, म्हणून बरं आहे की आमच्या हातात बॉटल आहे, आम्ही पितोय, सो त्याच्यात पाणी नव्हतं, काहीतरी चिकटच होतं, काहीतरी आय गेस ऍपी वगैरे असं असेल. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही नाचत मग मी त्याला ते पाजत होते, आणि मी ते इतकं ओतलं की त्याच्या अख्ख्या इथं ते सांडलं, आणि माझं असं झालेलं की शिट, मी कट झालं वगैरे असं सगळं गेलं होतं की सॉरी सॉरी सॉरी. आणि त्यांना ते इतकं छान नाही, इट्स ओके इट्स ओके, माझं की झालं. हा पहिला दिवस, आणि मला माहितच नाही हा कसा रिॲक्ट करणार आहे, मी तुला तो असा दाखवतो, पण जेव्हा तो करतो ना टेकला, तेव्हा मला असं होतं की हे जमत नव्हतं तुला, तू छान करतो. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते. आणि सुपर डुपर हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आणि त्या चित्रपटातील गोड जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात दोघंही? सुपर डुपर. नवीन चित्रपट, किती एक्साइटमेंट, कशा पद्धतीने प्रमोशन सुरू आहे, किती मजा येते, काय सांगाल? दरवेळेला सिनेमा बाहेर येताना एक एक्साइटमेंट असतेच, कारण खूप जीव लावलेला असतो त्या प्रोजेक्टमध्ये, आणि तीच या सिनेमाच्या बाबतीतही आहे. या सिनेमाच्या बाबतीत एक वेगळं असोसिएशन असं आहे माझं की मला झी बरोबर माझे आतापर्यंतचे दोन्ही सिनेमे खूप वेगळे होते, आणि त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय. चिवची चौका आणि त्याच्यानंतर आनंदी गोपाळ, आणि त्याच्यानंतर आता माझा झी बरोबरचा हा सिनेमा येतो, त्याच्यामुळे मला एक वेगळी एक्साइटमेंट आहे त्याला घेऊन. आणि अर्थातच ही स्टारकास्ट, सगळे कलाकार, ह्या सिनेमाचा विषय हा प्रत्येक माणसाला भावणारा आणि त्याला काहीतरी आनंद देणारा सुद्धा आहे त्याच वेळेला. तर त्याचा आनंद आहे आम्हाला, आणि त्याची उत्सुकता सुद्धा आहे. काय सांगशील? ललित म्हणाला तसंच की स्टारकास्ट एकतर, त्यामुळे आतापर्यंतच्या माझ्या दुसरा पिक्चर, पण आतापर्यंत केलेल्यामध्ये पण मी सगळ्यात जास्त एक्साइटेड या फिल्मसाठी आहे. कारण आम्ही धमाल खूप केली शूट करताना, त्याच्या आधीही, आत्ताही करतोय, त्यामुळे तुम्हालाही ती धमाल दिसेलच याची खात्री आहे. भूमिकेबद्दल काय सांगाल? आम्ही दोघंही आत्ताची जनरेशन रिप्रेझेंट करतोय. त्याच्यामध्ये मी ईशा नावाची भूमिका प्ले करते. तर ती खूप यंग आहे, तिची स्पिरिट खूप सुपर डुपर आहे, आणि त्यामुळे तिच्यामध्ये तुम्ही आत्ताच्या जो जनरेशन आहे ते तुम्ही खूप कनेक्ट कराल. बऱ्याच जणांना आत्ताची पिढी चुकीची वाटते किंवा काही गैरसमज आहेत. सो त्या पिढीला तिची मतं किंवा तिचं वागणं, ती खरंच आत्ताची पिढी नाही वाटत कोणाला की ती करिअरला घेऊन एवढी काय म्हणू शकतो आपण, सिरियस आहे किंवा तेवढे ते कॉन्सन्ट्रेटेड आहेत असं वाटत नाही. पण ते खरंच तसं आहे का, या सगळ्याच गोष्टींची उत्तरं बहुतेक ईशा थ्रू द्यायचा प्रयत्न केलाय समीर सरांनी. ललित, भूमिकेविषयी काय सांगशील? एक सीन आहे या सिनेमामध्ये, मला वाटतं की त्याच्यामध्ये जवळजवळ ह्या जनरेशन मधल्या मुलांबद्दल सगळंच सरांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे की ती जी एक ओरड असते की अरे यार, हे तुम्ही खूपच लाईटली घेता सगळ्या गोष्टींना. तर त्याच्या पाठीमागे बऱ्याचदा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे की तेवढंच मला वाटतं की स्पर्धा सुद्धा वाढली आहे, तेवढेच डिस्ट्रॅक्शन सुद्धा आहेत, तेवढेच गोष्टी, सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत दुपटीने तिपटीने. तर मला वाटतं ते एक सांगणारा एक सीन आहे, तो या कॅरेक्टरच्या वाट्याला आलाय. आणि तर ती त्यांचा वेगळा ट्रॅक सुद्धा आहे या सिनेमामध्ये. जसं या कुटुंबाबरोबर काहीतरी एक पर्सनल लेवलवर त्यांचं काहीतरी एक चालू आहे, तसं त्यांचं पर्सनल लाईफमध्ये पण काहीतरी गोष्टी चालू आहेत. ते खूप त्याचं बॅलन्स खूप चांगला साधलाय स्क्रिप्टमध्ये, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ते खरे वाटतात कॅरेक्टर्स. ते फक्त हिरो आणि हिरोईन म्हणून नाही आलेले, तर त्यांचं गोष्टी करत त्याचा त्याच्यावर होणारा परिणाम आणि त्यांच्या या कुटुंबाचा त्यांच्यावर होणारा परिणाम, हे सगळं आपण या सिनेमा थ्रू बघू शकू. तुझ्याकडे येईन, जेव्हा तुला समजलं की माझ्या पेअरला ललित प्रभाकर आहे, तेव्हा तुझी काय रिॲक्शन होती ती मला ऐकायचं आहे.
खूप एक्साइटेड होतेच मी, कारण असे आपण जेव्हा काम चालू करतो तेव्हा आपलं असतं की काही ह्या लोकांसोबत काम करायचं आहे. तसं माझं खरंच स्वप्न होतं की ललित सोबत एकदा तरी आपल्याला छान पेअर म्हणून काम करता यावं, आणि ते पूर्ण झालं. आणि असं बऱ्याचदा म्हणतात ना की जो माणूस आवडतो त्याला भेटू नये, पण माझं फार उलट झालं की मला भेटलं आणि मला तो जास्त आवडायला लागला. ही इज अ व्हेरी व्हेरी स्वीट ह्युमन बिंग. सो तो जेवढा छान काम करतो तेवढाच तो माणूस म्हणूनही खूप जास्त छान आहे, हे मला कळालं. सो खूप 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 भारी वाटलं होतं. आणि ह्याची मी तयारी केली होती की मला हेही खूप प्रश्न विचारले जाणार आहेत की कसं वाटतंय तुला ललित सोबत काम करून, हे इव्हन म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये पण आणि इन जनरल माझ्या मैत्रिणींकडून पण. सो ते झालंच आहे. ललित, तुझ्याकडे येईन. ऍक्टिंगच्या आधी काही डान्स क्लास वगैरे तू किंवा डान्सर कसला कमाल नाचतोयस तू. आणि त्या ज्या गाणी आहेत ना चित्रपटातल्या त्या प्रचंड मला आवडल्यात. त्यातलं ते नाचा दनाना ते जे सॉन्ग आहे ते मला प्रचंड आवडलंय. सो ते सॉन्गचं शूट करताना किती जास्त मजा आली आहे तुम्हाला? ते तर हळदीतलं गाणं आहे, त्याच्यामुळे हळद म्हटली की एक वेगळी मजा असते. त्याच्याबरोबर जर तुमची फॅमिली असेल इन्व्हॉल्व्ह आणि त्याच्याबरोबर जर असे अवलिया कलाकार असतील तर मग मजा करायचीच आहे. पण त्याचं अजून एक श्रेय जातं ते म्हणजे संजय सरांना, जे आमचे डीओपी आहेत संजय जाधव. आणि त्यांनी ते इतकं सुंदर शूट केलंय. त्यातले मुवमेंट्स असतील, त्यातले बारीक बारीक जे मला वाटतं टीझर मध्येही ते शॉट्स वापरलेत आमचे, जे आमच्या एंट्रीचे शॉट्स आहेत आणि गाण्यातलेही शॉट्स. तर हेही गाणं रंजूनेच कोरिओग्राफ केलंय. जे आमचं सुरुवातीचं गाणं आहे तेही आमचं रंजूनेच कोरिओग्राफ केलंय. पण त्या दोघांची कोरिओग्राफी खूप वेगळी आहे, त्या गाण्याला अनुसरून आहे. ती गाणीही खूप वेगवेगळी आहेत, वेगवेगळ्या. सो तसं ते कल्चरचा सगळा मेळ आहे. मला वाटतं खूप चांगलं सुंदर पॅकेज आहे हा सिनेमा. म्हणजे आणखी एक खूप सुंदर गाणं आहे, अंगाई गीत आहे, आणि ते तुमच्या भेटीला येईल लवकरच. तुझ्याकडे येईन. दुसरा चित्रपट तू म्हणतेस, इतकी तगडी स्टारकास्ट आहे, त्यात ललित सुद्धा आहे पेअरला. सो तुला किती छान वाटतंय की इतक्या चांगल्या स्टारकास्ट सोबत मला काम करायला मिळते? काम करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहेच माझ्यासाठी. पण त्यांना पर्सनल लेवलला जेव्हा मी भेटले ते मला खूप छान वाटलं की प्रत्येक जण ना माणूस म्हणून खूप छान असल्यामुळे वेळ आहे लोकांना, तर प्रत्येक जण फक्त आपापल्या व्हॅनिटीत जाऊन बसत नव्हतं. आम्ही सगळे एकत्र येऊन ते गप्पा मारत होते. त्यांना असं की अरे काय करता, एकत्र बसूयात, किंवा ह्या ज्या गोष्टी त्यांच्या होत्या. त्याच्यामुळे मला शूट करताना खूप मजा आली. काम करताना म्हणजे ह्या सगळ्यांना मी बघत आलेली आहे. मी सगळ्यांचीच खूप मोठी फॅन होते, आता तर जास्त झाले. सो मला खूप शिकायला मिळाल्या गोष्टी, आणि त्यांच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी माझ्या परफॉर्मन्सलाही त्यांच्यामुळे खूप हेल्प झाली. ललित, तुझ्याकडे येईल. आजवर खूप कमालीचे चित्रपट करतोयस तू, आणि कंटिन्यू म्हणजे त्याला थांबा नाही असंच म्हणता येईल. आणि जे चित्रपट करतोयस ते प्रचंड हिट आहेत. पण प्रत्येक वेळी जेव्हा ती भूमिका तुझ्याकडे येते तेव्हा तुझ्या डोक्यात साधारण काय चालू असतं? कशा पद्धतीने तू ती भूमिका स्वीकारतो? नाही मला खरंच सांगता येणार त्यावेळेस काय चालू असतं, कारण त्याचं एवढं मीही फार विचार नाही करत. तसं इम्पल्सिव्ह माझे डिसिजन्स असतात. मी नंतर त्याला बऱ्याच वेळेस कारण नंतर लावतो की कदाचित याच्यामुळे मी घेतलं असेल, आणि तसं असतंही. पण ती त्यावेळेस तेवढ्या प्रकर्षाने मला जाणवत नसतात की ही कारण आहे त्याच्या मागे. पण खूप बऱ्याचदा इम्पल्सिव्ह घेतो मी डिसिजन्स. असतात त्याच्या मागे कारण, पण ती तेव्हा कळत नसतात मला. पण एक आहे की मला खूप चांगले स्क्रिप्ट, आता आपल्याकडे खूप चांगली कामं होत आहेत, खूप चांगले चांगले दिग्दर्शक येत आहेत, नवीन दिग्दर्शक सुद्धा येत आहेत, आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम चालू आहे. तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की अजून किती काय वेगळं मी देऊ शकीन, काम करू शकीन, एक्सप्लोर करू शकीन. स्वतःतल्या अजून काय काय वेगळ्या गोष्टी आहेत ज्या अजून मला माहित नाहीत त्या मी शोधू शकेन. तो प्रयत्न आहे माझा काम करण्याच्या मागचा. चित्रपटात ना 2 फॅमिलीज आहेत, एक शहरातले एक गावाकडचे. आणि चित्रपटात फक्त गोंधळ, भांडणं हेच आम्हाला बघायला मिळतंय. पण त्या सगळ्या दरम्यान जेवढे दिवस शूटिंगचे होते त्या दरम्यानचा एखादा किस्सा जो कायम असा लक्षात राहील इतक्या लोकांसोबतचा काम करतानाचा? चित्रपटात आम्ही फक्त भांडण आणि गोंधळच बघतोय. किस्से खूप घडले, ते मला फिल्टर आउट करावे लागतील की कुठले सांगता येतील. खरं तर आता म्हणजे ट्रेलर लॉन्चला हे सगळ्यांना कळालेलंच आहे की हे सगळे पत्ते खूप खेळत होतो, म्हणजे आम्ही सगळे पत्ते खूप खेळत होतो. आणि वेळ मिळेल तसा पटकन आवरून एकत्र येऊन पत्ते खेळणं हे खूप होतं. आणि तसंच एकदा बहुतेक डान्सचं शूट होतं, आय गेस, मला नेमकं आठवत नाहीये. पण आम्ही सगळे एकाच रूम मध्ये बसून पत्ते खेळतोय, आणि 1-2दा येऊन आम्हाला बोलवण्यात आलं की चला जरा रेडी आहे सगळं.
मग म्हटलं की 2च मिनिट 2 मिनिट, खूप डाव रंगला होता आणि दरवाजा बंद होता आणि मग परत एकदा नॉक केलं आणि तेव्हा असं झालं की नको नको उघडू नको आणि आतून कोणतरी ओरडलं आमच्यातलंच की चेंजिंग चेंजिंग असं 2दा झालं. तिसऱ्यांदा परत वाजवतो म्हणून कोणतरी दरवाजा उघडला आणि आमचे प्रोड्युसर विजय सर समोर उभे होते. आहेत त्या ठिकाणी सगळे पत्ते सोडून झपकन गायब झाले होते तिथल्या तिथे. बरं, तुमच्या दोघांकडून मला ऐकायचंय की निर्मितीताईंसोबत तुमचा पहिल्यांदाच अनुभव असेल काम करण्याचा, इव्हन तुझा सुद्धा पहिल्यांदाच असेल. सो ते मला ऐकायचंय, किती छान होतं त्यांच्यासोबत काम करायला मिळेल. खूपच सुंदर अभिनेत्री, खूपच हुशार अभिनेत्री, आणि आपल्याला जेवढं सहज त्यांचं काम वाटत राहतं तेवढाच अभ्यास आहे त्या कामाच्या मागे सुद्धा. ह्या सिनेमातही काम करत असताना त्यांनी मकरंद अनासपुरे सरांना फोन करून त्यांच्या भाषेतले काही शब्द विचारून घेतले होते की मला प्लीज या सिनेमात वापरता येतील. समीर सरांशी बोलून त्यांनी हा फोन केला होता. आणि पण मला वाटतं की एवढा अभ्यास करणं अजूनही, आता इतकी वर्ष काम केल्यानंतरही या कॅरेक्टरमध्ये अजून मी काय शोधू शकते, ही धडपड, ही ओढ असणं, हे टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मला खूपच शिकायला मिळालं. मला वाटतं की बॉडीचा एवढ्या चांगल्या पद्धतीने वापर करणं, कॉमिक टायमिंग असेल, इमोशनल सीन्स असतील, असं कुठल्याच पद्धतीचं इमोशन नाही की जे ताईंना करायला अवघड जातं. ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा हातखंडा आहे आणि ते तर खूप सहजतेने या सगळ्या गोष्टी परफॉर्म करत असतात. ते बघणं तिथे लाईव्ह, तिथे आपल्या त्यांच्याबरोबर काम करत असताना बघणं, हे खूपच आम्हाला शिकवण्यास, म्हणजे खूप शिकायला मिळतंय त्याच्यातून. येस, इव्हन कुशल दादा आणि नमाताई सुद्धा आहेत, त्यांचं comic. एक्झॅक्टली ते सगळेच, म्हणजे ऋषिकेश दादा, नम्रता, कुशल, प्रतीक्षा म्हणून एक नवीन ऍक्ट्रेस आहे, ती NSD मधून शिकून आलेली आहे. या सगळ्यांची मला वाटतं की त्यांची इतकं काम केलंय, त्यांनी इतकं काम केलेलं आहे. कुशलने, नम्रताने ज्या फॉर्मॅटमध्ये काम केलेलं तिथे ते इतके वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स परफॉर्म करत असतात. त्याच्यामुळे सतत त्यांना एखादी गोष्ट इम्प्रोव्हाइज करायची असेल तर ती कशी इम्प्रोव्हाइज करायची, पटकन कसं कॅरेक्टरमध्ये जायचं, काय असेल की ते कॅरेक्टर मधून बाहेर न पडता आपण त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकू, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते खूप सहज करतात. आणि परत ते सुद्धा खूप तुम्हाला शिकण्यासारखं आहे की अशा पद्धतीचं जेव्हा सिनेमा तुमचा प्रासंगिक विनोदांवर डिपेंडेंट आहे, की इथे शाब्दिक कोट्या नाहीयेत, इथे काही वल्गर विनोद नाहीयेत, इथे प्रासंगिक विनोद आहेत, की आम्ही कॉमेडी नाही करत आहोत, जो प्रसंग आहे तो विनोदी आहे आणि आम्ही सिरियसलीच अप्रोच करतोय. तर तसं करत असताना तुम्हाला वाटतं तसे प्रासंगिक विनोद असलेली कॉमेडी असते ती तुम्हाला जास्त काळ लक्षात राहते, ते विनोद तुम्हाला जास्त काळ लक्षात राहतात. आणि त्याच्यासाठी मला वाटतं याच्यापेक्षा चांगली कास्ट असणं, म्हणजे दुसरी कुठलीच कास्ट नसू शकत होती. विदुला, तुझ्याकडे ये. तू सिनेमामध्ये अशी राऊडी टाईप अशी दिसतेस, सो तुला तो रोल करताना काही चॅलेंजेस आलेत का? नाही. हो, कारण समोर अशी लोक होते आणि त्यांना मला काय काय बोलायचं होतं. म्हणजे ट्रेलर मध्ये म्हणजे मी म्हातारे वगैरे बोललीये निर्मितीताईंना. म्हणजे हे त्यांच्याकडे बघून हे आपल्याला तेवढ्या कन्व्हेक्शन म्हणायचं आहे, हे ह्याची कुठेतरी मनाची तयारी करावी लागली. पण ती माणसं खूप गोड आहेत, सो त्यांनी ते खूप छान रिसीव्ह केलं. सो माझ्या पूर्णच कॅरेक्टर बिल्ड करायला मला त्यांनी खूप साथ दिली अख्ख्या कास्टनी. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की ओके, ही तुझी जागा आहे, ही तू खेळ. आणि त्या जागेमध्ये मग मी प्रयत्न केला ती जागा भरून काढायचा. आधी मालिका केलीस, त्याच्यानंतर तुझ्याकडे सिनेमे आले, पण त्याच्यानंतर पुढे असं काही ठरवलंयस का की आता फक्त सिनेमांकडेच मी वळणार आहे, मालिका पुन्हा आली तर, असं काही ठरवलं? असं काही नाही, मला छान काम करायचंय, मला वेगवेगळे रोल करायचे. सो जी भूमिका चॅलेंजिंग असेल, जी भूमिका मला करायला खूप मजा येईल, सो मला काम करायचंय. म्हणजे मालिका असो किंवा चित्रपट, दोन? नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज, काही. बरं, मला सांगा, या सगळ्या दरम्यान तुमची मैत्री किती स्ट्रॉंग झाली आहे? आमचं एकतर खाण्यावर तिचं खूप जास्त प्रेम आहे, तर मला वाटतं की तो एक कनेक्ट होता. आणि मला तिची आवडलेली गोष्ट म्हणजे ती सतत तिला शिकायचं होतं, म्हणजे जे आजूबाजूला चाललंय त्याच्यामधून की ग्रो होण्यासाठी मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा गुण आहे तो. आणि त्यामुळे आम्ही उलट एकमेकांना सांभाळत कारण ह्या सेटअपमध्ये मी पण काम नव्हतं केलं, म्हणजे ह्या ऑन्सॉम्बल मध्ये अशा पद्धतीच्या याच्यामध्ये मीही काम केलं नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना सांभाळतच सांभाळून घेऊन एकमेकांना काम करत गेलो याच्यामध्ये. त्याच्यामुळे आमची एक चांगली टीम जमली होती. अगदीच. आणि याला मला एक प्लस सांगायला आवडेल की याला फिरायला
खूप आवडतं आणि मलाही खूप आवडतं. So त्यानं मला खूप छान छान जागा सांगितल्या. त्याविषयी आम्ही खूप डिस्कस केलं की तू इथे जाऊ शकतेस, हे करू शकतेस. सो मला ही खात्री आहे की मला कुठे जावं असं वाटलं तर माझा पहिला फोन जाईल त्याला की मी कुठे जाऊ मला सांग. एक ललित बद्दल अशी कोणती गोष्ट जी त्याला भेटल्यानंतरच प्रचंड भावली, अशी कोणती गोष्ट? जे मी म्हणाले की माझी खूप इच्छा होती की कारण मला तो खूप आधीपासून खूप आवडत होता कारण त्याच्या सिरियल पासून मी त्याला बघत होते. सो असं होतं ना की आपल्याला जो व्यक्ती आवडतो जे आपल्याला जी व्यक्ती आवडते तिला भेटताना असं होतं की माणूस म्हणून तो खूप छान असावा किंवा आपण एक इमॅजिन केलेलं असतो ती व्यक्ती तशी निघाली नाही की आपल्याला जरासं वाईट वाटतं. पण मी सगळ्या मुलींना सांगेन की तुम्ही जसं इमॅजिन करता तो तसाच आहे. ही इज अ व्हेरी जेंटलमॅन, ही इज अ व्हेरी नाईस गाय. सो मला ते खूप छान वाटलं की तो खूप इझिली अप्रोच होतो आणि त्याचा ऑरा आहे. त्याला तो उगाच आणावा लागत नाही की मी ललित प्रभाकर आहे. सो ही नोज दॅट. त्याच्यात तुला इतकं प्रेम मिळतं. काय सांगायचं तुला त्याच्याबद्दल? खास करून तुला जास्त प्रेम मुलींचं मिळतंय. क्रश आहेस तू, चॉकलेट बॉय आहे. चांगलंच वाटतं म्हणजे काय आवड बोलणार, पण खूपच चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की जी कामं करत गेलोय आणि त्याच्याने जो एक ऑडियन्स निर्माण झालाय, तर माझा प्रयत्न नेहमी तोच असतो की तो ऑडियन्स मी टिकवून ठेवीन, त्यांना अजून चांगलं काम देईन, त्यांचा माझ्यावरचा जो विश्वास आहे तो अजून जास्त चांगला वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी माझ्या कामातनं करत राहीन, हा माझा प्रयत्न आहे. मस्त. एक छोटासा रॅपिड फायर आहे. एकमेकांना पाहिल्यानंतर फर्स्ट अज्युम काय केलेलं? मला वाटलं होतं की तो थोडा सिरियस असेल पण म्हणजे जिथे व्हायचं तिथं असतो पण ही इज व्हेरी चिल. मला तिचा बिंदासपणा भावला सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा भेटला. शूटिंग दरम्यानची एम्बॅरेसिंग मुवमेंट कोणती होती तुमच्या? मी सगळ्यांच्या पायावर पाय देत फिरत होते म्हणजे गर्दीतल्या याला आणि त्यात माझे शूज वगैरे होते. मी खूप जणांचे पाय तुडवलेत. आय एम सो सॉरी. काय बरे एम्बॅरेसिंग काही आठवत नाही मला. मलाच दुसरी आठवते. प्लीज सांग माझ्या वतीने. हा इन्व्हॉल्व आहे त्याच्यात. पहिल्या दिवशीचं शूट होतं, पहिलं गाणं करत होतं आणि मी अजून तेव्हा ओळख झाली होती पण तेवढी मी अशी चिल नव्हते ललित सोबत आणि तेव्हा मॉन्टाजेस होते आमच्या गाण्याचे सुट्टा रोल गाण्याचे आणि तो शॉट ठेवलाय. आय एम सो ग्लॅड की तो शॉट ठेवलाय गाण्यामध्ये म्हणून बरं आहे की आमच्या हातात बॉटल आहे आम्ही पितोय. सो त्याच्यात पाणी नव्हतं, काहीतरी चिकटच होतं काहीतरी आय गेस ऍपी वगैरे असं असेल आणि मग त्याच्यामध्ये आम्ही नाचून मग मी त्याला ते पाजत होते आणि मी ते इतकं ओतलं की त्याच्या अख्ख्या इथं ते सांडलं आणि माझं असं झालेलं की शिट मी कट झालं डोळे वगैरे. असं सगळं गेलो होतं की सॉरी 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 आणि त्यानं ते इतकं छान थोडं नाही इट्स ओके माझं की झालं. हा पहिला दिवस आणि मला माहितच नाही हा कसा रिॲक्ट करणार आहे कारण माहिती नाही ना काय आहे. सो मला इतकी भीती वाटली होती पण त्यांना सांभाळून घेतलंय मला. तीच माझी एम्बॅरेसिंग मोमेंट. ललित वर्सेस विदुला, पंक्च्युअल कोण आहे? आम्ही दोघंही वेळेत असतो. फोन मध्ये जास्त बिझी कोण असतं? कोणीच नाही, दोघंही नाही. म्हणजे सेटवरच कोणी नव्हतं जास्त हो. बिझी फोनवर. डान्स स्टेप पटकन कोण शिकत होता? विदुला. विदुला. तो असा दाखवतो पण जेव्हा तो करतो ना टेकला तेव्हा मला असं होतं की हे जमत नव्हतं तुला, तू छान करतो. डायलॉग विसरणार कोण होतं? नाही कोणीच नाही. नाही. सिक्रेट किपर कोण चांगले तुमच्या दोघांपैकी? ललित मी. असेल. मूड स्विंग्स कोणाचे जास्त झाले? माझे झालेच असतील मे बी. माझं पण होतं. सोशल मीडिया एडिक्ट कोण आहे? नाही बहुतेक दोघंही नाही. दोघी नाही. एकमेकांना फनी निकनेम आता द्यायचे असतील तर, कारण इतकी मैत्री स्ट्रॉंग झाली आहे, तर ते काय द्या? आई ग तू पण आठव. फनी निकनेम मी त्याला बिझी बी म्हणेन. इट्स अ गुड नेम अँड आय एम सो ग्लॅड दॅट ही तुला हिला काय द्यायचं? मी तिला आयफेल असं नाव दिलं ऑलरेडी. मस्त. खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल?
जाता जाता हे सांगेन की आमच्या सिनेमाला या नक्की, जो 3 एप्रिल पासून रिलीज होतोय. सुपर डुपर असं सिनेमाचं नाव आहे आणि मला वाटतं की ट्रेलर मध्ये जे तुम्ही बघितलंय, जी गंमत बघितलीये ती काहीच नाहीये, ती 2% पण नाहीये. तुम्हाला सिनेमामध्ये खूप मजा येणार आहे आणि फॅमिली बरोबर, मित्रांबरोबर बघण्याची फिल्म आहे. वारंवार बघू शकाल अशी फिल्म आहे. खूप काहीही विचार करू नका. 100% गॅरंटी देतो तुम्हाला की तुम्हाला मजा येईल. तुम्हाला ही फिल्म खूप जास्त एंटरटेन करेल. तर थिएटरमध्ये जाऊन आमची फिल्म नक्की बघा, सुपर डुपर. आता मला असं बऱ्याचदा होतं की अरे यार ही फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघायला हवी होती, असं तुम्हाला वाटू नये म्हणून मी तुम्हाला सांगते की प्लीज प्लीज 3 एप्रिलला जाऊन ही फिल्म बघा. कारण जसा ललित म्हणाला की वारंवार बघावी अशी फिल्म आहे, तुमची कम्फर्ट फिल्म ही होऊ शकते. सो 3 एप्रिलला सुपर डुपर फॅमिली फ्रेंड्स सगळ्यांसोबत जाऊन एन्जॉय करा.